आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संघाकडून सर्वे केला जाणार असल्याची माहिती आहे आणि या सर्वेच्या आधारेच उमेदवारी दिली जाणार असल्याचं देखील समजते। त्यामुळे भाजप आणि संघाच्या सर्वेमुळे भाजप आमदारांवर टांगती तलवार कायम आहे। त्यावरचाच हा एक खास रिपोर्ट। भाजप संघाकडून आमदारांचा सर्वे, भाजप आमदारांवर टांगती तलवार। संघाच्या एंट्रीनं भाजप आमदारांना धडकी। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्वतःच्या आमदारांसाठी अंतर्गत सर्वे करण्यात येणार आहे। यामध्ये संघ सुद्धा सक्रिय झालाय। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमान आमदारांना सर्वेला तोंड द्यावं लागणार आहे। सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांची तिकीटं कापली जाणार आहेत। त्यामुळे आमदारांवर टांगती तलवार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला सर्वे दाखवून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटामध्ये चांगलीच नाराजी पसरली होती। आता हाच पॅटर्न भाजपच्या विद्यमान आमदारासाठी राबवण्यात येणार आहे। याआधीही एक सर्वे करण्यात आला होता। यावेळी सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांना कामगिरी सुधारण्याची तंबी देण्यात आली होती। भाजप आणि संघांच्या सर्वेत भाजपच्या विद्यमान आमदारांचं भवितव्य ठरणार आहे। या सर्वेनंतर विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार का की पत्ता कट होणार हे ठरलं जाणार आहे। त्यामुळे भाजपच्या आमदारांनी सर्वेची दास्ती धरली आहे। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी जागा वाटपावरून अजूनही तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही। त्यात संघानं विधानसभेची सूत्र हाती घेतल्याची ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे संघाच्या कसोटीवर आमदारांचा निभाव लागणार का हा प्रश्न आहे। तर दुसरीकडे जागा वाटपामध्ये समाधानकारक जागा वाट्याला न आल्यास या तिन्ही पक्षांमध्ये बंडखोरी अटळ आहे। त्यामुळेच आमदारांची दुहेरी कोंडी होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।